हा व्हिडिओ प्रत्येक घरामध्ये पोहोचला पाहिजे। तुम्हाला तर माहितच असेल, पंजाबचे खासदार राघव चड्डा यांनी एक मुद्दा उचलून धरलेला आहे, ते म्हणजेच कॅलेंडरमध्ये महिना 30 ते 31 तारखेचा असतो, मग टेलिकॉम कंपनीचा रिचार्ज 28 दिवसाचा का? आज बघायला गेलं तर एका घरामध्ये 4 ते 5 मोबाईल सेलफोन्स आहेत, म्हणजेच एका मोबाईलचा रिचार्ज जर 350 रुपये धरला तर 5 मोबाईलचा रिचार्ज 1750 रुपये होतो। म्हणजे एका वर्षाचा फक्त रिचार्जचा खर्च हा 21,000 रुपये एका फॅमिलीला द्यावे लागतात। आणि अशातच राघव चड्डा यांनी सांगितलेलं आहे की मोबाईल आपला, सिम कार्ड आपला, नंबर आपला, मग त्याच्यावरती येणारे इनकमिंग कॉल बंद का? अरे आज कित्येक वर्षापासून शेतकरी आपल्या रानामध्ये घाम गाळून धान्य पिकवत आहेत, त्यांच्या मालाला अजून भाव लागलेला नाहीये, पण दिवसेंदिवस रिचार्जचे भाव आभाळाला पोहोचत आहेत। महाराष्ट्र सरकारला माझी फक्त एकच विनंती आहे, त्यांनी याच्याकडे तातडीने लक्ष द्यावं, कारण रिचार्जच्या नावाखाली टेलिकॉम कंपनीचा काळा बाजार चालू आहे। तुमच्या राजाला साथ द्या।